जय जिजाऊ जय शिवराय। तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यावेळी जिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर। तर बघा सुंदर दिवसाची अशी सुंदर सकाळ झालेली आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग। तर दीदी आलेली होती आणि दीदीला आता जायचं होतं शाळेत, कारण आज सोमवार आहे तर काल सुट्टी होती म्हणून आलेली होती। आणि शंभू इतका रडत होता कारण शंभूला पण तिच्यासोबत जायचं होतं, कारण आता मम्मी त्या सकाळी चाललेल्या आहे देवीला आंघोळ घालण्यासाठी, तर त्यामुळं आणि दीदीला पण नेऊन घालायचं होतं। तर शंभूला म्हणजे तिच्यासोबत जायसाठी त्याची पार इतकी म्हणजे जास्त रडत होता तो, कारण म्हणजे आता 2 दिवसापासून दीदी आलेली होती तर त्यामुळं। आणि त्यानंतर सगळं शंभू पण शांत झाला। त्याच्यानंतर मग दोघांना आंघोळी पण घातल्या आणि बघा मस्त दोघं जण बसलेले सोफ्यावर, कारण सकाळी सकाळी पोरांना कसं कार्टून पाहायचं लई सवय लागलेली त्यांना, तर मस्त असं टीव्ही मध्ये कार्टून पाहत राहते दोघं जण सकाळी सकाळी। आणि त्यानंतर बाकीचं सकाळी कसं आता दिवसाची लाईट होती, 8 वाजता लाईट आली, मग सकाळी पाण्याची त्याची गडबड भरून घ्यायची। आणि इकडं कविताचं चालू आहे पाणी भरायचं, कारण मग हौद भरला की मग तिकडं घासाला मकाला त्याला लावावं लागतं, तर त्यासाठी मग इथं सकाळी मग हौद भरून घेतला की मग जनावरांना बी बरं पडतं मग पाणी। तर आता लगेच भाजीची तयारी, कारण मेथीची भाजी बनवायची होती आणि सकाळी सकाळी कसं भाजी केली का स्वयंपाक म्हणजे झाल्यानंतर मग बाकीचे बी कामं पटापट आवरतात। तर मस्त आता कढई पण ठेवलेली होती, लसूण टाकला आणि जिरे लसणाची फोडणी दिली भाजीला। तर भाजी पण स्वच्छ धुवून घेतली आणि बघा मस्त अशी ताजी ताजी भाजी होती मेथीची, आणि ती पण धुवून टाकलेली आहे, कारण भाजीत कसं कचरा वगैरे राहतो, तर मग व्यवस्थित धुवून घ्यायची आणि कापून घ्यायची। आणि कापून जर भाजी घेतली ना तर कसं होतं अशी व्यवस्थित म्हणजे सुट्टी सुट्टी होती, आणि मग भाजी जेव्हा आपण खातो का तेव्हा पण चांगली म्हणजे व्यवस्थित हे होती। त्यानंतर भाजी परतायला थोडंसं मीठ पण टाकून घेतलं, कारण मिठात यालामध्ये मस्त अशी आपली भाजी परतती। आणि चला आता याला 1 मिनिटभर चांगलं परतून द्यायचं आहे। तर मस्त चुलीत जाळ पण चालू आहे आणि बघा 1 मिनिटभर परतून घेतली आणि बघा मस्त असं पाणी पण म्हणजे त्याच्यात सुटलेलं आहे त्याला मिठाचं, आणि पाणी गरम करून घेतलेलं साईडला, कारण आपण भाजी जेव्हा करतो का तेव्हा गरम पाणी केलं का तर भाजी पण मस्त होते आणि फास्ट होते, तर त्यासाठी पाणी गरम कधी पण करून घ्यायचं। आणि मिक्सरमधून मसाला काढून घेतलेला होता तर तो पण टाकून दिलेला आहे आता, आणि मस्त अशी आता आपली भाजी जेवढी आपल्याला बनवायची गरम पाणी टाकून थोडं करून बनवून घ्यायची। आणि मेथीच्या भाजीसोबत मस्त अशा बाजरी भाकरी एकच नंबर। तर बघा थोडासा रसा पण वाढून घेतला आणि शंभूचं चालू इकडं लाडू खायचं काम। आम्ही डाळीचे लाडू पण बनवलेले होते, आमच्या ताईन त्या आलेल्या होत्या, त्यानिमित्तानं आम्ही मस्त असे डाळीचे लाडू बनवले। आणि तर इकडं चालूच होतं शंभूचं। आणि बघा भाजी मस्त अशी आपली झालेली आहे, आणि बघा मस्त अशी उकळी पण आली आपल्या भाजीला, मस्त किती छान एकदमच भारी। आणि इकडं चालू आहे आता कविताचं बाकीचं काम आवरायचं, कारण सकाळी सकाळी कसं कपडे धुणं भांडे घासणं ही कामं तर आपली कसं रेग्युलरचीच राहतात, तर मग त्याच्यामुळं सकाळी कसं फास्ट आवरून घ्यावं लागतं। तर इकडं चालू आहे शंभूचं पण झोका खेळणं, कारण सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झाली का तो एकदम मस्त खेळत राहतो सकाळी। तर आता मम्मीचं चालू आहे इकडं ज्या बाजरीच्या भैशा होत्या ते नीट करायचं काम, कारण कसं आता उन्हाळ्यामध्ये जे जे कामं राहिले ते करून घ्यावंच लागतात। मग उन्हाचे बरं होतं चालू होतं मम्मीचं। आणि इकडं आमचं चालू होतं दळण करायचं, कारण मग दळण बिळण झालं का त्याच्यानंतर मग दिवस आठवड्याची कामं आवरून जातात। तर मी बाजरीचं दळण करत होते आणि बाजरीचं दळण गव्हाचं करून ठेवलं, मग बाजरीचं। त्यानंतर इकडं चालू आहे आबा सोनपापडी आणि पप्पाचं, कारण त्या जनावरांखाली जास्त असं मुरुमन ते टाकायच्या ऐवजी मस्त आता वाळू थोडीसं सिमेंट टाकून मस्त चोपडं करून घेणार आहे। आणि कसं मग जनावरांखाली चांगलं असलं ना तर मग त्यांना बरं राहतं, आणि आता उन्हाळा चालू झालेला आहे तर त्यामुळं मग जनावरं वावरामध्ये जास्त राहत नाही, तर त्यासाठी मग कसं भारी राहतं जनावरांखाली असलेलं, मग गार राहतं मग उन्हाळ्याच्या दिवसात। तर इकडं कविता लागलेली लगेच जनावरांना मक्का टाकायला, कारण ती इकडं बांधल्यानंतर मग त्यांना दिवसभर बरं राहतं खायला। तर चला आता घरचे पण काम आवरले आणि आता आलेलो आहे वावरामध्ये बाजरी खुरपायला। खुरपी येताचे का? खुरपी एक नेले काही पण घरी हा एक खुरपा नेलं नव्हतं का आपण? हां नेला असं त्यांना खुरपा सांगा लागेल हा ना। आणि आता भरपूर टाईम झाला, 12 साडेबारा वाजले, कारण घरचंच काम आवरायला लय वेळ गेलं। आणि आता आलेलो आहे आणि एवढी बाजरी राहिली आमची, तर भरपूर आहे म्हणा, अजून अर्धी आहे। होईन का आज कायची होती बाई? आता 12 वाजले ना, आता कधी जमर जेवढी होईल तेवढी ऐकली
चला मग काय आता लागू बाकीचे सगळे घरची कामं राहते ना ग ज्यादा त्याच्यामुळं मग दळण ते आणि एक तर आज पप्पा त्यांचं चालू होतं तिथं त्या बैलाखाली प्लास्टर ते करायचं काम म्हणजे असं हे मस्त तर चला आहे की नाही. तर बघा आता वावरातच होतो पण आता घरी आलेलो आहे कारण सोनपापडी आणि बघा सोनपापडी बघा मस्त आमची सोनपापडी पण रेडी झाली आहे आणि मी आणि सोनपापडी चाललेलो आहे आता आम्ही म्हणजे आमच्या लहान सासऱ्याच्या घरी कारण छोट्या बाळाची वेलकमची तयारी करायची होती कारण त्यांच्या घरी छोटंसं बाळ येणार आहे तर म्हणलं चला तर मस्त अशी छोट्या बाळाची एंट्री आम्ही तुम्हाला दाखवणारच आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही. जायचं ना सोनपापडी? कोण येणार आहे? कोण येणार आहे? छोटं बाळ. तर चला आहे का नाही आम्ही पण खूप दिवसापासून त्या बाळाची वाट बघत होतो आणि आता आज फायनली ते येणार आहे घरी आणि तर पूर्ण व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की दाखवू तर चला आहे का नाही. तर मी आणि सोनपापडी चाललेलो आहे खरं तर कविता पण येणार होती पण कविता नाही आली आता आम्ही दोघीच चाललेलो आहे. तर बघा आता आलेलो आहे आम्ही इकडं आमच्या नानाच्या घरी आणि सगळ्यात मेन म्हणजे वेलकमची तयारी म्हणल्यावर सगळ्यात सुरुवात रांगोळीपासूनच होते. तर रांगोळी बघा रांगोळी काढीत होते आणि सोनालीचं चालू होतं आतमध्ये दुसरं डेकोरेशन वगैरे करायचं काम आणि रांगोळी म्हणल्यावर कसं सगळेजण जास्तच म्हणजे उत्साहाने रांगोळी काढतात तर त्या पद्धतीनं मग बघा मी पण इकडं रांगोळी काढायचं चालू आहे माझं आणि सोनपापडी ते घरामध्ये तिथं चालू होतं आणि त्यानंतर मग पूर्ण म्हणजे पायऱ्यांवरती सगळी रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर म्हणजे घरापर्यंत आपल्याला न्यायचं राहते तसं करून हे करून तर बघा मस्त अशी मी आता रांगोळी पण काढून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीनं म्हणजे जसं अंगणापासून तर घरापर्यंत अशी आपल्याला रांगोळी काढून घ्यायची होती तर एकदम मस्त अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि बाळाचं म्हणजे एकदम आम्ही वाट बघत होतो आता केव्हा येईल म्हणून तर त्यासाठी चालू आहे आता हे सगळं आणि कलर वगैरे. तर बघा मस्त अशी रांगोळी पण काढली वेलकमसाठी आणि सोनपापडी आणि आपल्या दीदीचं चाललं आहे डेकोरेशन. तर बघा सगळ्याच्यात फुलं ठेवा ग. तर बघा इकडे चालू आहे मस्त आमच्या सासूबाईचं फुगे फुगवान चाला ना हे काय बघा ना मस्त फुगे ते फुगायचं काम चालू आहे. एवढेच फुलं आहे का अजून आणू का? तर रांगोळी काढून झाली आणि माझं आणि सोनालीचं चालू होतं इकडं आता बेड हे करायचं कारण बाळासाठी मस्त आता आम्ही बघा फुलं पण तोडून आणलेले झाडाचे आणि गुलाबाचे काही आपले जे दुसरे फुलं होते तर ते आणलेले बघा एकदम मस्त असं डेकोरेशन चालू आहे आपलं आणि कोणता बी कार्यक्रम म्हणल्यावर डेकोरेशन शिवाय मजा नाही राहत. तर बघा इकडं वेलकम बेबी पण म्हणून आम्ही पण असं खिडकीला मस्त सजावट पण केलेली आहे आणि किती छान बघा जे बाळासाठी टॉईज वगैरे असतात ते पण आम्ही वरती असं लटकून ठेवलेले मस्त. तर बघा मस्त असं डेकोरेशन आपलं झालेलं आहे आणि तुम्हाला आतमधलं डेकोरेशन दाखवते. तर हे बघा वेलकम बेबी म्हणून किती छान असं आम्ही बेबीची वेलकमसाठी तयारी केली आहे. आवरलं का ऋतुजा? आवरलं का? इथं अजून काय काय बनायचं राहिलं? तर आता बाकीचं डेकोरेशन चालूच होतं आणि चला आता आलेली गाडी कारण त्याच्यामध्ये आमची प्रियंका आता कोण कोण आलेले तर बघू छोटंसं बाळ तर मस्त आता ते पण आलेले आणि एकदम भारी वाटण कारण खूप दिवसापासून म्हणजे वाट बघत होतो त्यांची येण्याची. तर चला बघा आलेले आहेत आता आणि प्रियंकाचं चालू आहे आता बाळाला घ्यायचं काम कारण आता नवीन बाळ आहे म्हणजे छोटंसंच आहे त्यामुळं आता उन्हामध्ये कसं जास्त करून हे नाही तर ऊन पण भरपूर आहे कारण आता दुपारची वेळ होती आणि त्यानंतर बघा आपल्या सीमाताई पण आल्या आहेत आमच्या ननंदबाई त्या गेलेल्या होत्या आणायला तर ते ही त्यांची छोटीशी मुलगी आहे समृद्धी आणि ते पाठीमागचे त्यांचे मिस्टर म्हणजे आमचे भाऊ तर सगळेजण आलेले आहेत बघा आणि प्रियंका येऊ राहिली आता छोट्याशा बाळाला घेऊन आणि ह्या बाळाचं मस्त आता आम्ही वेलकम करणार आहे.
तर इकडं चाललेलं आहे आता सोनालीचं बाळाला म्हणजे कसं हे करायचं काम, त्यांचं पूजा म्हणजे किंवा त्याला तिलक वगैरे लावायचा. आणि हे बाळाचे मम्मी पप्पा प्रियांका आणि अनिल. तर एकदम मस्त असं बाळाची एंट्री झालेली आहे. खाली बघ, हां 3दा. या चला या सगळेजण पटपटामध्ये. चला बाळाचे आत्या आणि मामा आलेत आता. तुमचा पिल्लू कुठे आहे? चला आता आपण बाळ बघू आता मस्त. आवाज नाही का त्याचा लगेच पण? तर चला आता सगळ्यांचं वेलकम पण झालं. बसले किचन जवळ का गं लगेच? मी सगळ्यांना चहा देते दमल्या त्या. आता 4 महिने आराम करून तू पण भरपूर दमली असं नाही आता. दमल्या त्यांना चहा पाजते. बरं आहे बरं आहे. तर आमच्या ननंदबाई आहे सीमाताई. तुमचं पिल्लू कुठे आहे? तिकडे वाटतंय ना. तर चला आता सगळेजण आलेले सगळे मस्त. आणि आता सोमपापडी ठेवून दे चालतो फुगा. तर बघा पाटी पण आलेली आहे. पाटी कोण सोडणार आहे आता? सीमाताई तुम्ही सोडा. मी का बरं? पाटी सोडी पण आता नाव तर आठवलं पाहिजे मला लवकर. नाव घेते म्हणा. नाव शिकवा मला. डायरेक्ट नका बाई मला तुम्ही नाव ठुशाल ना. नाही म्हणणार नाही म्हणणार. हा पाहिजे ती पिशवी दे काही फाटलं वाटे. ते वल्लय घेते बरं का. संसाराच्या देववाऱ्या उजळतो नंददीप समाधानाचा, दिलीप रावांचं नाव घेऊन मागते आशीर्वाद सौभाग्याचा. चांगलंय का? आता घ्या. तर चला आता तिकडून पण आले आणि भरपूर टाइम पण झालेला आहे. कारण आता कसं नवीन बाळाची एंट्री किंवा त्यांची वेलकमची तयारी भरपूर करावी लागती. तर त्याच्यामुळं जसं आमच्या पद्धतीनं होईन आम्ही केलं तर एकदम भारी वाटलं. आणि तर तुम्हाला पण कसं वाटलं आमचं नवीन बाळ किंवा त्याची वेलकमची तयारी ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.